यावर्षी आमचा सायन्सचा निकाल 99.67 आहे. म्हणजे फक्त एक मुलाला फक्त थोडेफार मार्काने तो गेलाय. तो पण रिव्हॅल्युएशनमध्ये पास होऊ शकतो. त्यामध्ये मुलांची तर मेहनत आहे, पालकांची पण तेवढीच मेहनत आहे. सोबत आमचे शिक्षक पण खूप त्यांच्याकडून मेहनत करून घेतात. आमचं सगळ्या पोर्शन आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पूर्ण संपवतो. त्यानंतर मग त्याची 3-3 सराव परीक्षा होतात आणि प्रत्येक सराव परीक्षेचे पेपर सुद्धा त्यांना दिले जातात. त्यांना कुठे चुकलंय म्हणून त्यांना सांगितलं जातं. आणि आजच्या मुलांना येतं भरपूर, पण त्यांची लिहिण्याची कॅपॅसिटी कमी आहे सोशल मीडियामुळे. कारण की त्यांना आजकाल फक्त मोबाईलवर टाईप करणं किंवा अशा पद्धतीने पण लिहिण्याची सवय व्हावी म्हणून आम्ही ते सराव परीक्षा घेऊन त्यांना ती पण त्यांची प्रॅक्टिस आम्ही पूर्ण करून देतो. जो कॉमर्समध्ये टॉपवाला मुलगा त्याला सगळ्या विषयामध्ये 97, 95, 96, 98 मार्क्स आहे. इंग्लिशमध्ये कमी पडल्यामुळे तो आज 90 वर थांबलाय. निश्चितच आहे की मुलं कॉमर्समध्ये म्हणा, आर्ट्समध्ये म्हणा, सायन्समध्ये म्हणा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपलं प्रावीण्य प्राप्त करायचं आणि मागच्या कितीतरी वर्षापासून मला वाटतं हे आमचं पहिलं वर्ष आहे, की ज्यामध्ये आम्ही 99.67 वर थांबलो आहे. अन्यथा दरवर्षी आमचा निकाल हा 100% असतो. स्ट्रॅटेजी म्हणजे असं की अगदी पहिल्या परीक्षेमध्येच माहीत पडतं की कुठल्या मुलांना कशा प्रकारे त्यांना ट्रीट करावं. त्याचं वर्गीकरण केलं जातं. ती मुलं खूप चांगले आहेत, मग त्या मुलांना विशेष लक्ष देणं. ती मुलं कमजोर म्हणजे थोडंसं कमकुवत आहे, त्या मुलांची विशेष मग एक्स्ट्रा रेमेडियल क्लासेस देणं. त्यांना पुन्हा बोलवणं. त्यांच्याकडून तो सराव करून घेणं, त्यांच्याकडून तो अभ्यासक्रम करून घेणं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर निश्चितच सगळे मुलं ज्या मुलांना पास होण्याची पण गॅरंटी नसते, तो मुलगा पण कमीत कमी पास होतो इतकं निश्चित.